खासदार अमोल कोल्हे आता आपल्या सोबत आहेत। अमोलजी, आज वर्धापन दिन पार पडतोय, 2 वर्धापन दिन आहेत आणि खरं तर एक अजित पवारांचा एक तुमचा काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या दृष्टीनं आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे आणि ते ऐकण्याची सगळ्यांना जशी उत्सुकता आहे तशी मला सुद्धा, त्यामुळे तिकडे जाणं गरजेचं आहे। निश्चित तुम्ही आणि सुप्रियाताई जरा बाजूला घेऊन काय चर्चा केली बरं, काय नेमकी रेल्वेचा जो दुर्दैवी अपघात झाला, मी रेल्वेच्या संसदीय समितीवर आहे आणि त्या संदर्भात खरं तर ताईंची आणि माझी चर्चा होती। गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, कार्यकर्ते सुद्धा तशी मागणी करताना दिसतात दोन्ही बाजूला। या संदर्भात अजून तरी अंतर्गत अशी काही चर्चा झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही, त्यामुळे या संदर्भामध्ये वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। काही दिवसांपूर्वी पवार साहेबांचाच एक स्टेटमेंट होतं औपचारिक गप्पांमधलं की सुप्रियाताई आणि तिकडे अजितदादा निर्णय घेतील या सगळ्या संदर्भात, तसं काही आहे पक्षाच्या विषयाची अजून मला तरी काही कल्पना नाही, मला माहिती मिळाली तर मी आपल्याला कळतो। तुम्ही एक खासदार म्हणून काय वाटतं की एकत्र येणं गरजेचं आहे या सगळ्या, काय वाटतं यापेक्षा जास्त महत्त्वाचे वरिष्ठ म्हणजे एकूण सारासाऱ्याने काय निर्णय घेत आहेत तो आपण पाहू। तर अमोल कोल्हे होते या सगळ्या वर्धापन दिनानिमित्त आणि एकत्रीकरणाचा जो काही पक्ष श्रेष्ठी आहेत, पक्षाचे नेते आहेत, ते निर्णय घेतील असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।